मंजिरी आणि मानस यांच्या लग्नाला 1 आठवडा झाला, पण मानस काही हनीमूनचं नाव घेत नव्हता. शेवटी मंजिरीनेच एका रात्री विषय काढला. का हो, माझी रजाई संपली आता. आपण कुठेच फिरायला गेलो नाही. माझ्या मैत्रिणी शिमला, कुल्लू, फार नाही तर महाबळेश्वरला तरी जातात. जाऊ ना नंतर. आईबाबा काय म्हणतील? अजून अख्खं आयुष्य पडलंय. झोप आता. काय बोरिंग आहे हा. आईबाबासाठी हनीमूनला जायला घाबरतो हा. मनातल्या मनात नवऱ्याला 2-3 शिव्या देऊन मंजिरी झोपली. दुसऱ्या दिवसापासून मंजिरी आणि मानस दोघेही ऑफिसला जायला लागले. संध्याकाळी मंजिरी 6लाच घरी आली. स्वयंपाक वगैरे आटोपून ती बसली होती. तेवढ्यात मंजिरीचा धीर वेद कामावरून आला. काय मग वहिनी, चलता का आईस्क्रीम खायला? पैसे मीच देईन, चिंता करू नका. अरे वा, नक्कीच येणार मी. मंजिरी आणि वेदची चांगलीच मैत्री जमली. आठवड्यातून 3-4 वेळा तरी ते एकमेकासोबत घराबाहेर कोणत्या तरी बहाण्याने जात होते. कधी किराणा आणायला, कधी नातेवाईकांना भेटायला. मानस आणि मंजिरी फक्त रात्रीच बेडवर थोडेफार बोलत होते आणि दिवस जात होते. मानस दिवसातून एकही फोन मंजिरीला करत नसे. याउलट वेद दिवसातून वेळ काढून एक फोन तरी न चुकता आठवणीने करत असे. एक दिवस मंजिरीने आपल्या वैवाहिक गोष्टी वेदला सांगायला सुरुवात केली. वेद, मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं रे. तुझा भाऊ घाबरतो आईबाबांना. त्याला लाज वाटते बायकोसोबत फिरण्याची. आज लग्नाला 6 महिने होऊन गेले तरी कुठे जायचा विषयही काढत नाही. माझं मेलीच नशीबच फुटकं. बाप पण तसाच आणि नवरा पण तसाच भेटला. आम्हीही 4 बहिणी, त्यामुळे माहेरी पण बापाने कधीच कुठे फिरायला नेले नाही की हौस पूर्ण केली नाही. बोलता बोलता मंजिरी रडायलाच लागली. जाऊ दे गं बहिणी, मी नेतो तुला फिरायला. सांग कुठे जायचं आहे? कुल्लू, शिमला, मनाली. बस इतकंच ना? मी नेतो तुला. तू फक्त घरातल्यांना सांभाळ. तू तिकीट बुक कर, मी सांगते. मी माहेरी जाते आहे आणि माहेरी सांगे की मैत्रिणीसोबत फिरायला जाते आहे, कारण माझा नवरा मला सोबत कुठे नेत नाही आहे. वेल डन. करतो मी तिकीट बुक. इतक्या दूर प्रवासाला गेल्यावर वेद आणि मंजिरीला एकांत मिळाला आणि दोघांनीही आपली मर्यादा ओलांडून चुका पण केल्या. पण घरी आल्यावर दोघांमध्येही अपराधीपणाची जाणीव नव्हती. उलट मंजिरी आपली फिरण्याची हौस पूर्ण करून घेण्यासाठी वेदच्या पूर्णपणे आहारी गेली. हळूहळू त्यांच्यातील जवळीक सासूबाईंना घरात जाणवू लागली. सासूबाईंनी ताबडतोब मंजिरी आणि मानसला दुसरा फ्लॅट घेऊन दिला. पण यामुळे उलट मंजिरीवर कोणाचेच बंधनच राहिले नाही. ती आता शहरातही वेदसोबत फिरू लागली. सध्या काय खुश दिसते आहे माझी राणी, मानसने विचारलं. कुछ लोग गुलजार की गजलों की तरह होते हैं. हर हाल में अच्छे ही लगते हैं मेरी जान, आप नहीं समजेंगे. सिनेमाला गेले होते मी आज. खूपच सुंदर सिनेमा होता. अहो, किचनमध्ये फॅन बसवा ना. 1 लाख पगार घेतो आपण दोघे मिळून. चालू झाले का तुझे? हो, सांगितले आहे ना मी तुला. मी तुला नाही म्हणालो का? नेहमीसारखं तेच गुळचट उत्तर. नवीन फ्लॅटमध्ये येऊन 3 महिने झाले, पण हॉलमध्ये एका बेडशिवाय दुसरं काही नाही. 2 पाहुणे आले की लगेच शेजाऱ्याकडून खुर्च्या मागाव्या लागतात. कंटाळा आला आहे मला या माणसाचा. वेद असता तर पहिले त्याने हॉल सजवला असता. सगळ्या मित्रांना एक पार्टी दिली असती. वेदची प्रत्येक गोष्ट निराळी. मंजिरी मनातल्या मनात कुडत होती. मानस संध्याकाळी 6ला घरी येत असे. चहा घेतला की अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये गप्पा मारत बसत असे. मंजिरीने जेवायला बोलवलं की तू जेवून घे, हे उत्तर ठरलेलं असे. 2-3 आठवड्यातच मंजिरीचे जेवणासाठी फोन करणे बंद झाले, कारण त्यांची गप्पाची मैफिल त्याला मंजिरीपेक्षा जास्त महत्त्वाची असे. रात्री अर्धा 1 तास बायकोसोबत फॉर्मॅलिटी पूर्ण करणे म्हणजे लग्न का, असा प्रश्न आता मंजिरीला पडायला लागला. लग्नाला 1 वर्ष झाले, पण मंजिरीसाठी मानससोबत राहणे म्हणजे मन मारून जगणे होते आणि अख्खं आयुष्य कसं घालवायचं असं. मुलंबाळं नाही आहे तोपर्यंत काहीतरी निर्णय घेऊन मोकळं व्हावे असं मंजिरीला वाटत होते. मंजिरीने वेदजवळ विषय काढला. तू माझ्याशी लग्न करणार असशील तर मी मानसपासून घटस्फोट घेते. असं लपून छपून किती दिवस भेटायचं? उद्या तुझंही लग्न होईलच की. तुला मी खरंच आवडते का? आवडते म्हणून तर फिरवतो ना तुला राणी. मी ठरवलंय. मी मानसला सगळं खरं खरं सांगणार आहे आणि मोकळी होणार आहे. ठीक आहे, असंही तुझ्या आशा अपेक्षा तो कधीच पूर्ण करू शकणार नाही आणि मी तुला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही याची खात्री देतो. दुसऱ्याच दिवशी मंजिरीने स्वतःच्या आईबाबांना बोलावून घेतलं. मानसलाही संध्याकाळी लवकर घरी बोलावले. आईबाबा, मी आता जे काही बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला राग येईल, पण तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा. मला आता यापुढे मानससोबत विवाहबंधनात राहायचं नाही आहे. मानसकडे गल्ले लठ्ठ पगाराची नोकरी आहे, पण 4 व्हीलर काढायला जर तो सतत पेट्रोल करत असेल तर तो पगार काय कामाचा?
आज या फ्लॅटमध्ये येऊन 3 महिने झाले, तरी फॅन, कूलर अशा साध्या वस्तूही हा माणूस घरात आणत नाही. जास्त हट्ट केला तर भांडण होतं आणि या माणसाचं शेवटचं वाक्य, "तू घेऊन ये मग," असे असते. आठवड्यातून 1 दिवस भाजी व महिन्यातून एकदा किराणा आणण्यापलीकडे या माणसाचा मला संसारात काहीही उपयोग नाही. पुढे मुलंबाळं झाले तर गुंता वाढतच जाईल. त्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेलं बरं. जावई बापू, आत्याच्या मुली शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या. तुम्ही वेडिंग मटेरियल म्हणून माझ्या मुलीच्या आयुष्यात अपयशी ठरला. तिचा जो निर्णय आहे त्यात मी काहीही बोलणार नाही, कारण तिने आनंदात वैवाहिक आयुष्य व्यतीत करावे एवढेच मलाही वाटते. मंजिरीच्या बाबांनी विचार करून हळुवारपणे मत दिले. "अहो, काय बोललात तुम्ही? तिच्या नादाला काय लागत आहात तुम्ही? अगं ए सोनू, लग्न कोणी असं मोडतं का लगेच? होईल सुधारणा हळूहळू त्यांच्यात. त्यांना एक संधी तरी दे." मंजिरीची आई काकुळतीला येऊन बोलत होती. "आई, संधीचा प्रश्न नाहीये. मी जी काही कारणे सांगत आहे तो त्याचा स्वभाव आहे आणि माणसाचा स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही. असंही माझ्यासाठी कोणीतरी स्वतःला बदलून घ्यावे हे मलाच पटत नाही. मंजिरी, मलाही कोणीतरी जबरदस्ती माझ्यासोबत राहावे हे मला आवडणार नाही. मी खूपच साधा मुलगा आहे. सतत ग्रीटिंग देणं, गाणी म्हणणे, कलरफुल कपडे घालणे, पार्टी, टुरिझम हे मला नाही जमणार. मला माफ कर. तुला अपेक्षित असलेलं वेडिंग मटेरियल नाही आहे मी. मी तुला मोकळं करायला तयार आहे. थांबा, मला अजून काहीतरी सांगायचे आहे. मी तुमचा लहान भाऊ वेशशी लग्न करणार आहे." हे वाक्य ऐकताच मानसची नस तडकली. डोळे रागाने लाल झाले, पण एकही शब्द न बोलता दरवाजा जोरात आपटून तो घरातून निघून गेला. 6 महिन्यांनी वेद आणि मंजिरीने रजिस्टर लग्न केले आणि पुन्हा संसार सुरू केला. वेदचे आई बाबा आणि मानस यांचा विरोध पत्करून हा विवाह पार पडला. 2 वर्षांनी पुन्हा मानसचा विवाह झाला. एक गावाकडची सुंदर मुलगी त्याला मिळाली. दोघांचाही संसार सुखाचा सुरू झाला. कालांतराने मंजिरी, मानस आणि वेद या तिघांनाही आपण घेतलेला निर्णय योग्यच होता हे जाणवले. केवळ समाज काय म्हणेल म्हणून नकोशे असलेले संसाराचे गाडे ओढण्यापेक्षा मोकळं बोलून वेळीच पायवाट बदललेली चांगली असते. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या विना व्हॉईस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.